बायकोचा मान ठेवायच्या गोष्टी तू नको करू दादा. अरे कसं का असे ना, माझी बायको बाळंतीन राहिली, पोरगी तर पोरगी, पण झाली की नाही तिला अधिकार दिलाय, मान दिलाय तिला मी. बघ स्वतःच्या बायकोला वळकटीवर फेकतो. काय झालं? आज आत्याबाईंनी नाही, मीच ठरवलंय. काय ठरवलंस? हे काय उठणं लावायचंय तुम्हाला. माझ्या नवऱ्याची कामं करायला नोकर कशाला पाहिजेत, मी पुरे की. गालाला माती लागली ती पूस. आजचा दिवस खरंच खूप छान आहे, मला खूप भारी वाटतंय. जानकी, हो मीच. काय झालं? आश्चर्य वाटलं का? धक्का बसलाय? परवा देवळामध्ये ज्या भिकाऱ्यांनी हात धरला होता ना तुझा, तो मीच होतो. माझ्या आयुष्याचं वाटोळ करून तू इकडे मजा मारतीयस. जर तुला इथं येऊन कमरेला चाव्या लावून मिरवायचं होतं तर मिरवायचं ना. माझा बळीचा बकरा का केलास? साधं सोपं सरळ आयुष्य होतं माझं. साधी सरळ स्वप्न होती. सगळ्यांची वाट लावलीस तू, सगळ्यांची वाट लावलीस तू जानकी, सगळ्यांची. फसवणुकीच्या गोष्टी तू करतोयस. अरे फसवणूक तर तू केली आहेस माझी, माझ्या आई बाबांची. पैशासाठी तू मला सुद्धा. हे गा, उगाच आवाज चढवून चोराच्या उलट्या बोंब मारू नकोस. हे बघ जानकी, आता इथे आपण फक्त दोघंच आहोत. अगं आता तरी खरं बोल. राजन, मी आतापर्यंत कधीच खोटं बोलले नाहीये. पण खोटं वागलीस त्याचं काय? का सोडलंस मला? मी तुला सोडलं? आत्ता कानाखाली आवाज काढते म्हणजे कळेल कोणी कोणाला सोडलंय ते. राजन, मग काढच. सोडणार नाही तुला, सोडणार नाही रे तुला. राजन, बंदुकीकडे दे, आपण बसून बोलू. बंदूक सोड. बंदूक सोड.